हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण सिंपल आणि क्विक असे प्रेस ऑन नेल्स ट्युटोरियल बघणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे की प्रेस ऑन नेल्स कसे बनवायचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी नेल टिप्स कोणते यूज केलेले आहेत, त्याच्यानंतर जेल पॉलिश कोणत्या ब्रँडचे यूज केलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर डिझाईन कशी बनवायची आहे ते स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. हा जो स्टँड आहे तो तुम्हाला मार्केटमध्ये सहज भेटेल. 10चा स्टँड आहे. तो खूप उपयोगी पडतो, तर तुम्ही हा बाय करू शकता. त्यानंतर आता हे नेल टिप्स आहेत ते शील्सचे आहेत. आता मी ह्या नेल टिप्सला मी आल्मंड शेप देते. आल्मंड शेप कसा छान दिसतो आणि सर्वांना सूटही होतो. तुम्ही फायलर बघा मी कसा यूज करते, त्यानुसारच तुम्हाला यूज करायचं आहे. आणि तुम्ही बिगनर असाल तर हे काम एकदम स्लो करायचं, कारण एकदा शेप बिघडला की परत कसा व्यवस्थित दिसत नाही ते नेल टिप्स. सो शेप एकदम व्यवस्थित करायचा, त्याच्यावरतीच हाफ लुक असतो. त्याच्यानंतर ती डिझाईनवरती. तर तुम्ही बघा किती छान असा मी आल्मंड शेप रेडी केलेला आहे. जर तुम्ही बिगनर्स असाल तर तुम्हाला शेपवरती जास्त फोकस करायचा आहे. आपला नेल आर्टचा कोर्स पण आहे, बेसिक टू ॲडव्हान्स. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे नेल आर्ट्स शिकवलेले जातील आणि प्लस मटेरियलही प्रोव्हाइड केलं जाईल. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसंच तुम्हाला फायलर यूज करायचं आहे आल्मंड शेपसाठी. ते खूप उपयोगाचं आहे. जसं की तुम्ही एका साईडला फायलर जर 2 वेळा यूज करताय तर सेम दुसऱ्या साईडला पण 2 वेळाच करायचं आहे. हे काउंटिंग लक्षात ठेवायचं. आणि जी ही प्रोसेस आहे ती एकदम स्लो करायची, फास्ट करायची नाही, कारण शेप बिघडू शकतो. आणि तुम्ही बघत आहात की हळूहळू आल्मंड शेप आलेला आहे आणि खूप छान असा दिसतो आहे. सगळे हे नेल टिप्स रेडी झालेले आहेत आल्मंड शेपमध्ये आणि खूप असा लुक छान येतो आहे त्याचा. बाकी डस्ट असा बफ करायचा, नाहीतर जेल पॉलिशमध्ये येऊ शकतो. आणि मी जे नेल टिप्स वापरलेले आहेत ते स्टँडर्ड साईजमध्ये आहेत आणि स्टँडर्ड साईज मलाही एकदम परफेक्ट बसते. तुम्ही बघा शेप पण परफेक्ट आलेला आहे आणि थंबवरती असा हा परफेक्ट बसलेला आहे. सो हा जस्ट मी चेक केलेला आहे. खूप छान असा शेप पण दिसतो आहे. आता आपले सगळे साईज आणि शेप तर परफेक्ट झालेला आहे, जसा पाहिजे होता तसा. तर आता आपण जेल पॉलिश लावायच्या अगोदर म्हणजे डिझाईन करायच्या अगोदर तुम्हाला जी शाईन आहे नेल टिप्सवरची ती रिमूव्ह करायची आहे. त्याच्यासाठी मी यूज करते सॉफ्ट बफर. सो त्याच्यावरती 2 प्रकारचे आहेत, म्हणजे एक साईड जी आहे ती एकदम हार्डवाली आहे आणि दुसरी आहे ती सॉफ्टवाली आहे. सो आपल्याला सॉफ्टवाली साईज वापरायची आहे बफ करण्यासाठी आणि एकदम स्लोली करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने मी फायलर तुम्हाला सॉफ्ट बफर जो यूज करायचा आहे, जी पद्धत हँडल करण्याची आहे ती दाखवते, ते सेम पद्धतीनेच तसा पकडायचा आहे आणि सॉफ्ट बफ करून घ्यायचा आहे. तसंच त्याप्रमाणे कसं ना तुमच्या त्या नेल टिप्सवरची शाईन रिमूव्ह होते, बाकी काही असं स्क्रॅच वगैरे नाही पडत. तुम्ही जर दुसरी साईड यूज केली तर थोडं बफ होऊन म्हणजे शेप शाईन जाईल त्याच्यावरती आणि रफ असा सरफेस होईल. सो त्याच्याबदली तुम्ही स्मूथवालाच यूज करा, तो बेटर पडेल. आणि ही प्रोसेस अशी स्लोमध्ये करायची आहे. सगळ्या बाजूनी तुम्हाला शाईन रिमूव्ह करायचे आहे. आता मी तुम्हाला डिफरन्स दाखवते, जो बफ केलेला आहे आणि जो ऑलरेडी जसा होता तसा आपण फक्त शेप दिलेला तो नेल टिप्स दाखवते. तर आपल्याला पूर्ण नेल टिप्सच्या शाईन रिमूव्ह करायची आहे, कारण त्याने कसं ना आपलं जेल पॉलिश आहे ते लॉंग लास्टिंग राहील. हे सगळं आता मी पूर्ण बफ केलेलं आहे, सॉफ्ट बफ यूज केलेला आहे. या डिझाईनसाठी सगळ्यात पहिला मी बेस कोड लावून घेते आणि त्याच्यानंतर ते 60 सेकंड क्युअर करायचं आहे. त्यानंतर मी शील्सचा ब्युटिफुल असा चेरी शेड यूज केलेला आहे. हा कलर एकदम क्लासी लुक देतो आणि ट्रेंडिंगसुद्धा आहे. सो तुम्ही हा यूज करू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, हा खूप असा छान लुक देतो आहे. आणि त्याच्यानंतर मी असा विचार केला की रिंग फिंगरवरती आपण डिझाईन बनवणार आहोत. सिंपल अशी डिझाईन बनवायची आहे. सो मी ते तसंच ठेवलेलं आहे आणि बाकीच्या नेल्स टिप्सवरती मी हा चेरी कलर यूज केलेला आहे.
खूप क्लासी वाटतोय, म्हणजे बघताच क्षणी खूप छान असा लुक देतोय. त्याच्यानंतर मी रिंग फिंगरवरती जो आहे तो मी बेस कलर दिलेला आहे, म्हणजे न्यूड कलर दिलेला आहे का तर त्याच्या रिंग फिंगर हायलाईट होण्यासाठी. आणि हे फर्स्ट कोट केल्यानंतर 60 सेकंड क्युअर करून घ्यायचं आहे. हा स्टँडचा यूज म्हणजे हा एकदम असे 10च्या 10 नेल टिप्स तुमचे 60 सेकंडमध्ये एकाच टायमिंगला क्युअर होतात. सो हा स्टँड खूप उपयोगाचा आहे. त्यानंतर मी अजून एक कोट लावून घेते, कारण चेरी कलर टाईपमध्ये मला डिझाईन पाहिजे. सो मी ते डबल कोट दिलेला आहे. त्याच्यानंतर मी 60 सेकंड क्युअर केलेला आहे. आता रिंग फिंगरवरती जो मी बेस कलर दिलेला आहे, न्यूड कलर दिलेला आहे, आता ती डिझाईन थोडी युनिक टच देण्यासाठी मी ब्लॉसम जेलचा यूज करते. ब्लॉसम जेल अप्लाय केल्यानंतर कलर स्प्रेड होतो आणि खूप प्रिटी असं ब्लॉसम इफेक्ट येतो. आणि ही जी प्रोसेस आहे तुम्हाला विदाउट क्युअरिंग करायची, म्हणजे तुम्ही ब्लॉसम जेल लावायचं आहे आणि क्युअर नाही करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जो कलर आहे, मी रेड कलरच घेतलेला आहे, चेरी कलर घेतलेला आहे. आणि डॉटिंग टूल यूज करून मी एक फ्लॉवर क्रिएट करते आणि ब्लॉसम जेल लावलेला आहे, त्याच्यामुळे कसं कलर स्प्रेड होतो आहे. सो ही जी प्रोसेस आहे ती तुम्हाला फास्टमध्ये करायची आहे, स्लो केलं तर अजून स्प्रेड होईल. तर बघा किती छान आणि सिंपल असा फ्लॉवर रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला जर बिगनर्स असाल तर तुम्हाला हे डिझाईन खूप आवडेल आणि तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. आणि हे स्प्रेड झाल्यानंतर तुम्हाला लगेचच 60 सेकंड क्युअर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघतायच किती छान असा लुक आलेला आहे. त्यानंतर तुम्हाला टॉप कोट लावून घ्यायचा आहे आणि 60 सेकंड क्युअर करायचा आहे. ही डिझाईन बिगनरसाठी एकदम परफेक्ट आणि कमी वेळात रेडी होते, तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा. त्यानंतर मी फ्लॉवरवरती छान असा छोटा डायमंड लावलेला आहे, त्याच्यामुळे कसं डिझाईन अजून छान दिसते आणि उठून दिसते. त्याच्यानंतर मी फ्लॉवरचे जे पेटल्स आहेत त्याला हायलाईट्स पण केले, सेम डिझाईननी, सेम कलरनी, म्हणजे चेरी कलर आहे त्याने. आणि ती डिझाईन एवढी छान दिसते, सिम्पल आणि ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा. फायनल लुक तर खूप एलिगंट आणि ट्रेंडी दिसतोय. तुम्हाला हा ट्युटोरियल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.